सांगतोय, तुम्ही ऐकताय. सोमेश्वर भगवंताच्या दरबारामध्ये बसलोत आपण. इथं बी काही ज्ञान चाललंय. हे कोणतं ज्ञान आहे? हा, धन्यवाद, अगदी धन्यवाद. बरं चला वाटलं असेल की हे आध्यात्मिक ज्ञान चाललंय. अजिबात नाही, हे आध्यात्मिक ज्ञान नाही. हे आपल्या मनाच्या इच्छा, या शरीराच्या इच्छेसाठी आपण एकत्र झालो. मी सांगतोय, तुम्ही ऐकतो. ही आपल्या जीवनात चाललेली परंपरा आहे. हे व्यावहारिक ज्ञानाचाच असणारा एक भाग आहे. मला 6 शास्त्र पारंगत आहे. मी मोठमोठं कीर्तन करतोय, मोठमोठ्या विषयावर भाष्य करतोय. माझे 4 वेद मुखोद्गत आहेत. 6 शास्त्र मला येतात. मला 18 पुराण पाठ आहेत. मी पुराण सांगतोय. हे सांगतोय कशासाठी सांगतोय? त्याच्यातून काहीतरी मला प्राप्ती झाली पाहिजे या न्यायानं सांगतोय. प्रत्येक गोष्ट माणूस इथं आला काही कशासाठी आला? मला भगवंताकडून काहीतरी पुण्य मिळेल ऐकलं तर. म्हणजे जिथं काहीतरी पाहिजे असं म्हणतो ना, तिथं व्यवहाराचा संबंध आला. कळतंय? हा व्यवहाराचा संबंध आला. आणि जिथं व्यवहाराचा संबंध येतो ना, तिथं माऊली म्हणतात ते व्यवहारिक ज्ञान असतं, ते प्रापंचिक ज्ञान असतं, ते संसारिक ज्ञान असतं. मी जे बोलतो तुम्ही ऐकता. कुणी म्हणाल, वा वा पोरग बरं बोलते, किंवा एखादा मला म्हणतात, वा वा तुम्ही फार छान छान सांगितलं बरं का, माझी छाती भरून आली. म्हणजे मी जे करतो ही माझी प्रौढी, मला प्रौढी मिळाली. मला कुणीतरी चांगलं म्हणावं म्हणून करणं व्यावहारिक ज्ञान आहे. मग तो परमार्थ करत असला, तो कीर्तन करत असला, तो कथा जरी सांगत असला, त्याच्या मागे त्याचा भाव महत्वाचा आहे. म्हणून हे व्यावहारिक ज्ञान आहे. आणि हे व्यावहारिक ज्ञान जर असलं ना महाराज, त्याचा काही उपयोग नाही. मग कुठून मला स्वर्ग कळला? सगळ्या स्वर्गाचे नाव पाठ आहे. ब्रह्मा, इंद्र, चंद्र, वरुण, कुबेर, सगळे देव पाठ आहेत, शास्त्र पाठ आहेत, सगळं पाठ आहे. पण हे ज्ञान नाही. का नाही? तर ते खरं अध्यात्म आत्मज्ञान नाही, ते ज्ञान व्यावहारिक ज्ञान आहे. आणि म्हणून या ज्ञानाला काही किंमत नाही. कशाशिवाय? त्या एका ज्ञानाशिवाय. कोणत्या? अध्यात्म ज्ञानाशिवाय, आत्मज्ञानाशिवाय या बाकीच्या ज्ञानाला काही किंमत नाही. तया एका विन अनेक, माऊली म्हणतात, तया एका विन अनेक भव स्वर्गाधिक ज्ञाने ते अवधीचे अज्ञाने निश्चय करू. ते एक सोडलं ना, बाकी मुंगीपासून ब्रह्मापर्यंत जर ज्ञान असलं ना, तर ते म्हणतात ते सगळं अज्ञान आहे, ते खरं ज्ञानच नाही. असा माझा पक्का निश्चय आहे. आणि हे पटवून देण्यासाठी माऊलीने सुंदर प्रकारचा दृष्टांत दिलेला आहे. पहा, मोराची अंगी असुसे पिशे आहाती डोळसे. मोराची अंगी असोसे पिसे आहाती डोळसे, तरी एकली दिठी नसे ते तैसे का? मोर पाहिला ना, मोराच्या अंगावर काय असतात? पिशे. पिशे काय ना, पंख. आणि त्या पंखावर काय असतात? डोळे असतात. डोळे. पंखा डोळे असतात का नाही? असंख्य डोळे. पण त्या एकाही डोळ्यातून पाहता येतं का? त्या एकाही डोळ्यातून दिसत नाही. तसं आमच्याकडे सगळं ब्रह्मांडाचं ज्ञान आहे, पण त्या ज्ञानानं आत्मतत्व कळत नाही. बाबा काय करायचं त्या ज्ञानाचं? सगळं ज्ञान आहे, पण आम्हाला आत्माच कळला नाही, आत्मतत्व कळलं नाही. आत्मज्ञान जर नसेल तर जसं त्या मोराच्या अंगावर डोळे आहेत ना, तसं हे ज्ञान व्यर्थ आहे. कोणतं? हे व्यावहारिक ज्ञान आहे, ते आत्मज्ञान नाही. म्हणून सगळ्यात महत्वाचं माऊलीला जे सांगायचंय ना, ते आत्मज्ञान सांगायचंय, ते अध्यात्म ज्ञान सांगायचंय. त्याला ब्रह्मज्ञान आपण म्हणूया, ते ब्रह्मज्ञान सांगायचंय. अशा प्रकारची असणारी अवस्था आहे. या व्यावहारिक ज्ञानाला अजिबात किंमत नाहीये. आणि ते जर एकटं असलं ना, काय बाबा महाराज, ते एकटं असलं का? बाकीचे ज्ञान ते कोणतं? आत्मज्ञान. ते जर एकटं असलं ना, बस ते आत्मज्ञान जर असलं ना, बाकीचं काही गोळा करायची गरज नाही. जरी परमाणु एवढे संजीवनी मूळ जोडे, तरी काय बहु गाळे भरणे.